बऱ्याच ठिकाणी मैदा वापरून पुरणाची पोळी केली जाते, पण जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरून पोळी बनवायची असेल तर इथे एक ट्रिक मी सांगत आहे, ती नक्की तुम्ही ट्राय करून बघा। गव्हाचं कणिक आपण मळून घेतल्यानंतर ते 8 ते 10 मिनटं आपण एका पातेल्यात पाणी घेऊन भिजू घालायचं आहे आणि 8 ते 10 मिनटानंतर पीठ बाहेर काढून तेल लावून व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे। ह्याने काय होणार आहे की जे पीठ आपण मळलेलं आहे ना, ते व्यवस्थित असं स्ट्रेची होणार आहे आणि पोळ्या लाटताना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या लाटता येणार आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या बनवल्या ना, तर त्या व्यवस्थित पुरणासोबत लाटल्याही जातील आणि त्या मऊ देखील होतील। तर एक पुरणाचा उंडा आणि एक पिठाचा उंडा असे 2 उंडे घ्यायचे आहेत। छोटी आपण पुरी लाटून घ्यायची आहे पिठाची, त्याच्यामध्ये पुरणाचा उंडा घातला आहे आणि ते एकत्र करून आपण गोल असं चकतीसारखं फिरवून घ्यायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे। उलटून पालटून पीठ लावून किंवा जर तुम्हाला पीठ नसेल आवडत तर तुम्ही तेल लावून देखील पोळी लाटून घेऊ शकता। अशा प्रकारे जर तुम्ही पोळ्या बनवल्या ना, तर जे नवशिके आहेत त्यांना देखील पोळ्या बनवण्यास फार सहज आणि सोपं जातं। आणि मग त्यानंतर पोळी आपण तव्यावर भाजून घ्यायची आहे। भाजून घेताना देखील व्यवस्थित हळूवारपणे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटायची आहे आणि त्यानंतर एका बाजूने शेकून झाली की दुसऱ्या बाजूने आपण तेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तूप लावून देखील तुम्ही पोळी व्यवस्थित हळूवारपणे भाजून घ्या। आणि अशा प्रकारे जर तुम्ही पुरणाची पोळी बनवली ना, तर ती पोळी खूप मऊ, रुचकर आणि चवीला उत्तम तर असतेच, पण खूपच छान अशी बनवता येते आणि ती तुम्हाला बनवताना अवघडही जात नाही आणि खाताना सुद्धा ती छान अशी तोंडात विरघळते। तर अशा प्रकारे ही टिप वापरून तुम्ही पुरणाची पोळी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।